गुड मॉर्निंग फ्रॉम नील आयलंड. मी प्रियांका एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सध्या मी आहे अंदमानातल्या नील आयलंडवरती. इथले छोटे छोटे रस्ते, नारळाची बागं, सुपारीची बागं सगळे आपण वॉक करून एक्सप्लोअर करणार आहोत. चला तर मग मी तुम्हाला नील आयलंड दाखवते. एक मेन रस्ता सोडून असे छोटे छोटे रस्ते आहेत आतमध्ये असं गावात वगैरे जायला. तर हे सगळं शेती आहे इकडचं. अँड मेनली इथे काय पिकतं मला विचारायला लागेल, बट आय गेस हे जे दिसतंय मला हे वांग्याचं झाड आहे, हो ना? हा, ते जे फुलं आहेत ते वांग्याचं झाडच आहे. ते हे काय तिकडे लागले वांगी, हे बघ. हा, भाजीपाला. अँड इकडे आहे ते सुपारीचे झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत उंच उंच. खूप शांत आयलंड आहे हे. असं क्वचितच टुरिस्ट लोक वगैरे दिसतात. आणि आम्ही ज्या होमस्टेमध्ये राहतोय तर ते पण मी तुम्हाला दाखवते नंतर. असं इको फ्रेंडली होमस्टे आहे, छोटे छोटे हट आहेत तिकडे असं राहायला. आणि बाजूलाच बीच पण आहे, तर मी तुम्हाला दाखवते ते. अँड तिकडे ना आम्ही फक्त इंडियन आम्ही दोघंच आहे, बाकीचे सगळे 4-5 गेस्ट आहेत ते सगळे बाहेरच्या देशातले आहेत. तर असं एक बॅकपॅकर हॉस्टेल म्हणू शकतो असं ते होमस्टे आहे. ते मी दाखवते नंतर. रूम्स वगैरे काय आहेत, एकदम बेसिक स्टे आहे तिकडे. सो एकदम निवांत आहे, असं टुरिस्ट वगैरे असं काही नाही आहे. आणि असतील तरी मला वाटतं लक्झरी जे होमस्टे किंवा हॉटेल्स वगैरे आहेत तिकडे असतील लोक. बट आम्ही ज्या साईडला राहतो इकडे कोणीच नाही आहे. सगळे लोकल लोक राहतात एकदम असं आपल्याच पेसनी, आपल्याच गतीनी जसं. आणि इकडे मेन म्हणजे सूर्योदय खूप लवकर होतो. आत्ता वाजतायत सकाळचे मला वाटतं 9:45 वाजतायत आता. आणि ऊन इतकं जास्ती वाटतंय की असं वाटतं दुपारचे 1-2 वगैरे वाजलेत, इतकं जास्ती ऊन आहे. आणि इकडे जे सूर्योदय आहे तो ऑलमोस्ट 5 वाजताच एकदम उजेड होऊन जातं. आणि त्याच्यामुळे दिवस पण लवकर सुरू होतो यांचा. आणि मग 5-5:30 पर्यंत एकदम अंधार. सो छान आहे, एकदम निवांत आयलंड आहे. आणि हे बघू शकता रस्ते वगैरे, घरं वगैरे पण आहे तिथले लोकल लोकांचे, एकदम छोटे छोटे. जास्वंदाचं झाड आहे हे, जास्वंदाचं फुलाचं. आंब्याचं झाड पण आहे, कैरी लागलेत खूप सारे. तिकडे कोणीतरी आंटी आहे, काम करतात ते. सो इकडचे घर बघू शकता कसे आहेत. अरे आपण रस्त्याच्या शेवटी चालू आहे, पुढे काही नाहीये. हा, त्यांचा घराचा रस्ता होता तिथपर्यंत आलोय. इकडे पण घरच आहे हा रस्ता. सो ठीक आहे, बघितलं इथपर्यंत. आता परत मेन रोडला जाऊ आणि दुसरा रस्ता बघूयात. इकडचे टुरिस्ट प्लेसेस पेक्षा जे लोकल रस्ते आहेत ते एक्सप्लोअर करणं मला वाटतं जास्ती चांगलं असेल. कारण त्याच्यातच आपण जास्ती बघू शकतो, लोकल लोकांसोबत भेटू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. आणि जिथे आम्ही राहतोय तिथे एक आंटी आहेत, इथलेच आहेत ते, म्हणजे इथंच त्यांचा जन्म झाला, इथेच राहत आहेत ते या छोट्याशा आयलंडवरती. आणि ते इतके केअरिंग आहेत ना, लिटरली. म्हणजे काय हवं नाही ते बघतायत आम्हाला आल्यापासून. आणि बोलतायत तर इतकं छान ना ते, म्हणजे असं वाटतं की आपल्या घरातलेच कोणी आपली आजी वगैरे आहे असं वाटतं. सो जी आपली मेंटॅलिटी आहे की कुठे जाणार, कुठे राहणार, लोक कशी असतात, तर तसं होत नाही ॲक्च्युली. आत्तापर्यंत जितकं पण आम्ही ट्रॅव्हल केले तिथे सगळी लोक आम्हाला खूप चांगली भेटलेत, सगळे हेल्पफुल होते. सो आणि इथे मी बघते हे टरबुजाचं शेत आहे. टरबूज आहेत, टरबूज आहे ना? हा, हे काय छोटे छोटे तिकडे भरपूर लागले. हे टरबूज आहे तिकडे सगळे. वाव, हे काय इकडे आहेत. नाईस. खूप शांत आणि खूप सुंदर बेट आहे. इकडे आमचं होमस्टे आहे. अँड आता आम्ही परत या रस्त्याला जातो. हा मेन रोड आहे इकडचा. सो बघूया तिकडे जाऊन काय काय छोटे छोटे रस्ते एक्सप्लोर करता येईल.
हॅलो. इथून where it goes, the bus, where the bus goes? It's going to the Sitapur beach. You can swim. Oh, right. Beach. Yeah, this is the best beach. Okay, natural beach. No, another one. Sitapur. We are here now. Beach is Sitapur. Sitapur beach. Sitapur beach. This All is best right. beach. I went yesterday. Okay. Okay. But bus there is one each hour more or less. Oh. Okay. Yeah. ते जे अंकल बसले होते तिकडे ते आमच्या होमस्टे मध्येच राहतात. तर ते बससाठी वाट बघताय तिथे. आणि इथे जे बसेस आहेत ते जेटी पासून प्रत्येक बीचला कनेक्ट करतात. म्हणजे एक रोड आहे त्याच्यावरूनच येणं आणि त्याच्यावरूनच जाणं असं आहे इकडे. तर बसेसच्या टायमिंग वगैरे माहिती नाही. तर ते लास्ट आता 40-45 मिनटं झाले वाट बघतायत. एक सुद्धा बस नाहीये. सो ते म्हणत होते की बससाठी थांबा किंवा मग वॉकिंग करून पण जाऊ शकता. पण वॉकिंग करून जाण्यात जी जवळची बीच आहे ती 3.5 किलोमीटरवरती आहे. आणि थोडंसं ऊन आहे त्याच्यामुळे म्हटलं आम्ही वॉक करत काही जाणार नाही आहे. सो बघूया तिकडे. तर बीचला तर नाही आहे, जस्ट असंच आजूबाजूला फिरतो आणि मग बघता येईल. छान आहे इकडे. क्लायमेट पण असं दमट नाही आहे. असं थंड हवा सुटलं आहे कारण झाडं वगैरे जास्ती आहेत त्याच्यामुळे ना असं थंड असं एकदम असा कोल्ड ब्रीज आहे आणि ऊन आहे. सो इतकं पण असं काही प्रॉब्लेम नाही आहे मला, म्हणजे मला तरी काही वाटत नाही आहे चालण्यात. बट ठीक आहे, बघूयात काय. एकदम हिरवंगार आहे सगळीकडे असं. आणि आजूबाजूला हे जे रेती आहे ते सगळं असं मला वाटतं हे टाकलंय रोड बनवताना. सो छान सुंदर आणि एकदम शांत. मेन म्हणजे हे जे आयलँड आहे हे मेन म्हणजे डायव्हिंगसाठी, स्नॉर्कलिंगसाठी, कोरल रीफसाठी खूप फेमस आहे. जर ह्या गोष्टी बघायच्या असतील, ह्या गोष्टी एक्सपिरियन्स करायच्या असतील तर हा आयलँड एकदम बेस्ट आहे. आम्ही सकाळी बीचवर गेलो होतो. इतकं सुंदर आणि एकदम शांत होतं तिकडे. आणि जे लो टाईड होतं ना त्याच्यामुळे खालचं जे समुद्राचं तळ आहे, जे कोरल रीफ्स आहेत, दगडं वगैरे आहेत, तर म्हणजे इतके नवनवीन क्रिएचर्स आम्ही बघितले आज. तर म्हणजे काही माहिती पण नाही आपल्याला की इतक्या साऱ्या प्रकारचे मासे, इतके सारे प्रकारचे जीवजीवाणू. मी दाखवणार आहे, त्याचा पण व्हिडिओ बनवेल मी. असं सिमेंट कॉन्क्रीटचं असं कुठलंच लोकांचं घर दिसलं नाही मला आत्तापर्यंत. सगळे असे पत्र्याचे आणि जे बांबूचे आहेत, लाकडी आहेत, तसेच घरं आहेत. आणि दिसतात पण इतके सुंदर ना. हे बघू शकता आता मागे असं सुपारीच्या झाडाचं जे बाग आहे ते आहे. आणि समोर मस्त सुंदर घरं आहेत. आणि पिन ड्रॉप सायलेन्स असं शांतता आहे. वाव. इथे आल्यापासून मी विचार करतेय की हे जे बेट आहेत छोटे छोटे, समुद्राने वेढलेले चारी बाजूनी, असं दिसत पण नाही की ते जमीन आहे समुद्रात. तर मला असं म्हणजे मी विचार करते की जेव्हा पहिल्यांदा मनुष्य प्राणी या बेटांवरती आला त्याच्या आधी किती वाईल्ड आणि किती असं सेक्लुडेड प्लेस असेल हे. सगळीकडे असं जंगल आणि एकदम सुंदर सुंदर बीचेस. एक सुद्धा माणूस याच्यात नाही आहे. नो प्लास्टिक, नो कचरा. किती वाईल्ड जागा असू शकते ही, म्हणजे असं विचार करते मी इथे आल्यापासून. कारण आत्ता जे जंगलं दिसत आहेत मला, जे रोड दिसत आहेत, तर हे आत्ता सगळं नंतर डेव्हलप झालेलं आहे. पण याच्या आधी एकदम सुरुवातीला कसं असेल ही जागा, म्हणजे क्युरियस वाटतंय मला. क्युरिओसिटी आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची. आणि आत्ता होमस्टेमध्ये मी एक बुक पण बघितलं की द लास्ट आयलंड म्हणून एक बुक आहे. ते सगळं अंदमानवरती, म्हणजे या हे जे द्वीपसमूह आहेत अंदमान निकोबार, त्याच्यावरती ते बुक आहे. तर मला वेळ मिळाला तर मी नक्की वाचून काढेल ते. नारळ पाणी प्यायला आलोय. इकडे 40 रुपीजला एक आहे. सो पाणी आणि विथ मलाई. इकडे असं छोटंसं दुकान आहे आणि हा मेन रोड आहे. तर आम्ही आता इकडे जे आतला रोड आहे तिकडे चाललोय. 2 दे ना भैया.
दो दे ना. खोबरं पण भरपूर आहे, एवढं सगळं खाल्लंय आम्ही. आणि इथल्या काकांनी हे एक आंबा दिलाय आम्हाला, पिकलेला आंबा. ते म्हणतात की खाऊन बघा, खूप टेस्टी आहे. सो इथे बसलेले जे काका होते त्यांनी दिलं आम्हाला हे वाला. सो बघूयात आता हे खाऊन. माय गॉड, हे इतकं गोड आहे ना आंबा, आणि वेगळ्या प्रकारचं आहे हे, आणि खूप जास्ती गोड आहे, खूप खूप भारी आहे. ऑसम. म्हटलं की हे जे प्रकार आहे, या प्रकारचे आंबे जे आहेत ते 12 महिने असतात इकडच्या झाडांना. नाईस. आणि हे छोटेच असतात आणि लवकर पण पिकतात. खूप जास्ती गोड आहे. सो नाईस. आंबा संपू नये असं वाटत होतं. खूप मस्त होता आंबा. आणि इकडे ना भरपूर झाडं आहेत, तर घेऊ आम्ही असंच झाडांखाली पडलेले वगैरे. बघूया. हॅलो. हा जो आता गाडीवर गेला तो आमच्या होमस्टे मधला आहे. सो इथलाच आहे तो, अंदमानचा, म्हणजे स्पेशली नील आयलंडचा आहे. इथेच राहिलंय. जी फॅमिली आम्ही थांबलो होतो त्या फॅमिलीचाच एक भाग आहे, म्हणजे त्यांच्या फॅमिलीमधला आहे की नाही माहिती, पण तो तिथंच राहतो. बीचच्या साईडला जे स्टॉल्स वगैरे असतात ॲज युजल ते आम्हाला दिसायला लागले. सो असं वाटतंय बीच जवळ आलेलं आहे. सो या, मस्त इकडे सगळं. खूप भारी आहे आंबा. छोटे छोटे, आई शपथ किती कैरी लागलेत त्याला. समोरच्या झाडाला खूप जास्ती कैरी आहेत इकडे. इकडे छोटे रेसॉर्ट वगैरे आहेत आय गेस. मेघा. या आयलंडवरचे जे बीचेस आहेत त्यांचे नावं अशी आहेत: भरतपूर, सीतापूर, लक्ष्मणपूर, रामपूर. हा, असेच नावं आहेत या स्पेशली या आयलंडवरचे. सो छान. आणि आम्ही आता ज्या बीचवर आलोय त्याचं नाव आहे भरतपूर बीच. असा रस्ता आहे तिकडे जायला. छोटे छोटे दुकानं वगैरे आहेत बीच साईडला. बघूयात आपण काय काय मिळतं इकडे, काय नवीन आहे चेक करूयात. 500 वाव. 500 these are magnets. So cool. आणि हे सगळे ज्वेलरी आहेत. हॅलॉक वरती पण होते. सो आय गेस सेमच आहे सगळं. वाव, किती सुंदर आहे हा. नाइस. एक जगह कमाल है ना. हाँ हाँ वही है. एक ही तो आइलैंड है पूरा अंडमान. तो सेम ही होगा. छान है एंकलेट्स वगैरह. ये कैसा है ये वाला? 300. ये गले में से का है ना? गले का है. हे मोत्याचे आहेत. हा, ओरिजिनल मोती आहेत हे. सो खूप सुंदर दिसतंय हे. इकडे बीच साइड जे बीच शर्ट वगैरे आहेत बीचवर घालण्यासारखे. हे मूर्ती आहेत छोटे छोटे. हे लाकडातून बनवलंय आणि बांबूच आहे खरं तर. बांबू आहे. आणि हे असे स्टँड आहेत ठेवायला, काहीतरी ठेवायला. आणि हे नारळ आहे, कोकोनट पासून बनवलंय. मस्त आहे. चला बीचवर जाऊया. वेलकम टू भरतपूर बीच. नाइस. मस्त वाटतं हा बीच खरं. येस, खूप स्वच्छ पण आहे. बैठने के लिए कितना 100 रुपीज है. टाइमिंग कुछ नहीं है सर. ठीक है. वाह, 100 रुपीज. नाही नाही, थँक्यू भैया. असे मॅट वगैरे आहेत. मॅट टाकून बसायचं. 100 रुपीज द एंटायर डे. वाव, बीच खूप सुंदर आहे. सो नाईस. आणि ते बसायला वगैरे पण खूप छान आहे सगळीकडे, निवांत. हा, तिकडे जे क्रूज आली होती ना, तिकडून ते जेट्टीचं एरिया आहे. सो आम्ही काल तिकडून पास केलं होतं. सो बहुतेक इकडेच हा भरतपूर बीच आहे इकडच्या साईडचा. वॉटर स्पोर्ट्स वगैरे पण आहेत.
छान सुंदर बीच आहे खरं, अँड असं निवांत वेळ घालवायला छान आहे. पाणी बघू शकता किती निळं आणि स्वच्छ आहे. बट बीच थोडंसं म्हणजे ह्या झाडाझुडपांनीच थोडंसं खराब आहे. झाडाची पानं वगैरे पडलेत खाली. बट छान आहे एकदम असं. ये दिस इज नील आयलंड. इकडे समोरून ते असे छोटे छोटे आयलंड दिसतात. तिकडे तिथपर्यंत आहे असं धुसर ते धुकं दिसतं. तिकडे पण आहे, इकडे पण आहे. आणि इथून थोडंसं पुढे गेलं की तिथे मध्ये पाणी बघू शकता. एकदम असं इकडे थोडंसं लाईट निळं आहे, थोडंसं निळं जास्त आहे, आणि तिकडे पुढे एकदम डार्क निळं आहे. सो असं लेयर टाईप जे आहेत ते तसं कलर दिसतं याच्यात. मस्त. आजूबाजूला इकडे खूप सारे रेस्टॉरंट वगैरे पण आहेत. इकडे मेन म्हणजे झाडं खूप आहेत, त्याच्यामुळे निवांत बसायला वेळ घालवायला छान आहे. वे टू वॉटर स्पोर्ट्स असं एक ट्रेल आहे छोटंसं आतमध्ये झाडाझुडपांमध्ये. बघूयात, पण मला वाटतं तिकडे वॉटर स्पोर्ट्सच आहेत. बोट ऍक्टिव्हिटीज. अच्छा, हे टेबल वगैरे मला वाटलं खायचं वगैरे असेल, बट बोटिंग वगैरे आहे, ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत इकडून. ते जेट्टीचे ते अजून जवळच आहे हे. सो कसं आहे हा रस्ता. इकडे छोटू ट्रेल आहे, बट अशा झाडांमधून तिकडे तेवढंच वॉटर स्पोर्ट्ससाठी वेगळं ऍक्टिव्हिटी म्हणून वेगळं जागा केलंय. ऍक्टिव्हिटीज फक्त आम्ही कायाकिंग केलंय हॅवलॉक आयलंड मध्ये असताना. सो ते करायचंच होतं मला. अँड ठीक आहे, आता थोडं खायचं वगैरे बघूया, भूक लागली आहे. सो तिकडे समोर एक रेस्टॉरंट आहे, साऊथ इंडियन रेस्टॉरंट. तर आम्ही थाळी मागवलंय आणि इकडे बसून जेवू शकतो आपण असं. तर मग त्यांनीच मॅट आणून दिले आम्हाला खाली. सो ते प्लेट पण इथेच आणून देतील. सो आम्ही हा व्ह्यू बघत आम्ही जेवण करणार आहे आता सध्या. इकडे मस्त खाली बीचवर बसून जेवण करतोय. ही थाळी आहे व्हेज थाळी विथ एक्स्ट्रा चपाती. अँड असा हा व्ह्यू आहे समोर. आणि हे सगळे फॅमिलीज जे आहेत ते सगळे जेवण चालू आहे इकडे. अँड असं मागे ते रेस्टॉरंट आहे. सो मस्त जेवण करून घेतो आणि मग संध्याकाळी सनसेटसाठी मला होमस्टेच्या इथे जे बीच आहे तिथे जायचं आहे, कारण खूप सुंदर सनसेट दिसतोय तिथून. सो जेवण करूया, थोडा वेळ बसूया इकडे आराम असं निवांत, आणि मग वापस जाऊयात. मस्त जेवण झालंय आणि आम्ही आता निघालोय रूमकडे. खूप जास्त वेळ बसलो होतो आम्ही तिकडेच मस्त व्ह्यू बघत. आणि येस, हा व्हिडिओ मी इथेच एंड करतेय. आय होप तुम्हाला अंदमान सिरीजचे सगळे व्हिडिओज आवडत आहेत. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत शेअर करा. सो भेटूयात पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.